नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण बघणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपल्या चॅनलवर यापूर्वी प्रसिद्ध झालेला या चारही इंडेक्समध्ये अतिशय विस्तृत असं विश्लेषण असणारा व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण चारही इंडेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण केलेलं आहे, ज्याच्या सहाय्यानं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ह्या चारही इंडेक्समध्ये कुठे सपोर्ट घेतला जाईल, कुठे रेजिस्टन्स फेस करावा लागेल, चालू असणारा ट्रेंड कधीपर्यंत चालू राहील, रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, अशा अनेक गोष्टींची विस्तृत चर्चा त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यामध्ये आय बटन मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिसत असेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. जर काही कारणाने तिथे तो व्हिडिओ उपलब्ध झाला नाही तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे, तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करूया. त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज बऱ्याच जणांचं मला असं मेसेज आहेत की सर आपल्याला आंतरराष्ट्रीय काही घडामोडी होत आहेत, इस्रायल आणि गाझापट्टी यांच्यामध्ये काही क्षेपणास्त्रांचा मारा झालाय वगैरे वगैरे खूप न्यूज आपल्याला येत आहेत. मग अशा वेळेला मार्केटमध्ये काय होईल? उद्या गॅप डाऊन ओपन होईल, मोठं सेलिंग होईल, काय होईल? तर जनरली काय होतं की ह्या सर्व घडामोडी ज्या झाल्यात ह्या शनिवारी झालेल्या आहेत आणि शनिवार रविवारी बरीचशी मार्केट बंद असतात. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, आपण जगातल्या सगळ्याच काही बातम्या आहेत त्याचा ॲनालिसिस करू शकत नाही, त्याच्यावर काय मार्केटवर इफेक्ट होईल हे आपण आधीच त्याचा अंदाज करू शकत नाही. सगळ्यात सोपी गोष्ट असते ती म्हणजे मार्केटला ओपन होऊ द्यायचं. मार्केट कुठे ओपन होतंय त्या ओपनिंगच्या ह्याच्यामध्येच आपल्याला लक्षात येईल. समजा उद्या आपल्याला फ्लॅट ओपन झालं किंवा अगदी थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं तर आपण लक्षात घ्यायचं की मार्केटनं फार त्याचा विचार केलेला नाही. गॅपअप ओपन झालं आणि टिकलं तर ओळखायचं मार्केटनं काहीच विचार केलेला नाही. जर चांगलंच गॅपडाऊन ओपन झालं आणि मार्केट खालच्या दिशेनं जायला लागलं तर पहिल्या 1-5 मिनिटांमध्येच आपल्याला अंदाज येऊन जाणार आहे की मार्केट त्याला कशा पद्धतीनं रिॲक्ट करणार आहे. आता आपल्याला जर टेक्निकली बघायचं असेल आणि बँक निफ्टीमध्ये बघायचं असेल तर मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत त्याचं उत्तर सांगू शकतो की आपल्याला डेली कॅन्डल जर बघितल्या तर आपल्याला इथे लक्षात येतंय आणि हे सगळं आपण ह्याच्यामध्ये सुद्धा विश्लेषणामध्ये बघितलेलं होतं. वीकली विश्लेषणामध्ये मी सांगितलेलं होतं, फक्त त्यावेळेला हे जे काही सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडी चालू आहेत त्याचा आपल्याला काही संदर्भ त्यावेळेला नव्हता, त्यामुळे त्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. आता तुम्ही जर इथे बघितलं तर इथपासून सेलिंग स्टार्ट झालंय, इथपर्यंत आलंय, इथपर्यंत सेलिंग झाल्यानंतर हा बाउन्स येतोय आणि हे बाउन्स येत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा बाउन्स कसा येतोय हे जर तुम्ही अगदी बारकाईनं बघितलं तर तुम्हालाही लक्षात येईल की आपल्याला गॅपअप ओपन होतंय. गॅपअप ओपन आता हा इथे बघितलं तर इथे क्लोजिंग झालेलं, ओपनिंग आपल्याला इथे झालं, बरोबर, वर टिकलं. त्यानंतर इथे क्लोजिंग झालं, वर झालं आणि खाली येऊन क्लोज झालं. म्हणजे गॅपअप ओपन होतोय. प्रत्येक दिवशी काय होतंय, आदल्या दिवशीचा लो जो आहे तो तुटत नाही, आपण वर वर चाललोय. साधी गोष्ट आहे, उद्या जर मार्केटला शार्प रिॲक्शन द्यायची असेल तर काय होईल, आपल्याला फ्लॅट या वरच्या भागामध्ये ओपन होणार नाही. हा जो लो आहे साधारण 44,250 ते 225 या आसपास, हा लो आपल्याला अगदी सहज सकाळच्या सत्रामध्ये ब्रेक होताना दिसेल. ह्याच्या खालीच कदाचित मार्केट ओपन होईल जर मार्केटला शार्प रिॲक्शन डाऊन साईडला द्यायची असेल. तर इथे खाली ओपन होईल आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल, जर समजा असं झालं तर काय होतंय, पहिलाच डाऊन ट्रेंड चालू आहे, त्यानंतर एक बाउन्स येत होता आणि आपण आता परत खाली जायला लागलो.
एन शेप तयार होईल आणि मग हा जो लो आहे हा लो ब्रेक होईल आणि आपल्याला मग ह्या लोच्या दिशेनं टार्गेट ठेवायला लागतील. अगदी सिंपल पद्धतीनं जर आपण मार्केट बघितलं तर आपल्याला हे चित्र दिसतंय. तर आता मी तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये घेऊन जातो आणि कशा पद्धतीनं आपल्याला उद्यासाठीचं विश्लेषण करायचं आहे हे आपल्याला लक्षात घेऊया. तर त्याच्यासाठी मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आणलंय आणि थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिसू शकेल. आता इथे बघा, आपण वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे ती ही लेवल ठेवली आहे. ही लेवल कोणती आहे? 44,471 ची. आपण 44,475 ची लेवल आहे. उद्या मार्केटला समजा ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी झाल्या आहेत आणि होतील आजच्या रात्रीतून उद्या सकाळपर्यंत होतील, त्याला मार्केटला रिस्पॉन्ड करायचं नसेल तर मार्केट ह्या एरियामध्ये ओपन होईल. म्हणजे खालची इम्पॉर्टंट लेवल जी आहे 44,328 ही आपण 325 ची लेवल आहे असं समजतोय. ही 475 ची लेवल आहे. 44,475 44,325 ह्या दरम्यान जर मार्केट ओपन झालं आणि इथेच थोडंसं सेलिंग आलं, थोडंसं वर गेलं, आपण ओळखून जा मार्केट फार मोठी रिएक्शन देत नाहीये. ज्या पद्धतीनं मागचे 2-3 दिवस मार्केटमध्ये व्होलाटाईल मुवमेंट झाली तशी व्होलाटाईल मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळेल. थोडंसं गॅप अप ओपन झालं तर ओळखा मार्केटनं लक्षच दिलेलं नाही. मग अशा वेळेला वरच्या बाजूला जर आपण जात असू तर काय होऊ शकतं? 475च्या वर जर टिकलं 15 मिनिटाची कॅन्डल आणि त्याचा हाय तुटत असेल तर मग 575, 675, 775 ह्या लेवल येऊ शकतात. मार्केटमध्ये कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. जर समजा गॅपडाऊन ओपन झाला, आता हा जो एरिया आहे हा सगळा आपल्याला सपोर्ट एरिया आहे. गॅपडाऊन ओपन कुठे व्हायला पाहिजे? ह्या सपोर्ट एरियामध्ये व्हायला पाहिजे किंवा अगदी ह्या 225च्या आसपास व्हायला पाहिजे. आणि इथून जर खाली जाताना आपल्याला दिसलं मग ओळखून जायचं, मग फार विचार करण्याची गरज नाही की येणाऱ्या काळामध्ये आपला जो पूर्वीचा लो आहे तो तुटणार आहे, जो डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवला आहे, आणि त्याच्या खाली सुद्धा आपण मुवमेंट करणार आहे. कारण एन शेप बनेल आणि एन शेपचं ब्रेकआउट मग अगदी सहजगत्या येऊ शकेल. मग अशा वेळेला आपण खालच्या बाजूला इथे जर बघितलं तर मी तुम्हाला जे काही लेवल दिले आहेत, आता ही लेवल दिली आहे 44,225 ची, ही आहे 44,125 ची, 44,025. मग ह्या लेवल आपल्याला आत्ता रेफरन्स आणि 3 टार्गेट थिअरी आहे म्हणून आपण दिल्या आहेत. समजा गॅपडाऊनच ओपन झालं तर आणखीन आपण त्याच्या खाली 3 लेवल काढू शकतो. 44,000 ची लेवल सुद्धा उद्या मग कदाचित ब्रेक होईल. 43,900, 43,800 पर्यंत सुद्धा आपण मग खालच्या दिशेनं प्रवास करू शकतो. कारण खाली जात असताना अतिशय वेगानं जातं, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर आपल्या काही लॉंग पोझिशन असतील तर मग इथे ओपन झाल्यानंतर लक्षात घ्यायचं आहे जे काय प्रॉफिट लॉस असेल तिथे कट करायचं आहे आणि आपल्याला खालच्या दिशेनं आपण विचार पुट घेण्याचा किंवा मंदी करण्याचा विचार आपण करू शकतो. इतकं सिंपल पद्धतीनं आपण हे विश्लेषण करायचं आहे. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. आता उद्या सोमवार असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये एक्सपायरी असणार आहे. त्यामुळे मी निफ्टी मिड कॅप सिलेक्टचं आपल्याला इथे दाखवतोय. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा इंडेक्सचा आपल्याला इथे ओपन केलाय मी चार्ट आणि त्याच्यामध्ये उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल सुद्धा काढले आहेत. थोडंसं डेली टाइम फ्रेम मध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आपल्याला एक ट्रायंगल पॅटर्न असा तयार होताना आपल्याला दिसतोय. जर तुम्ही बघितलं तर एक ट्रायंगल पॅटर्न तयार होताना दिसतोय. एक व्होलाटाईल एक खूप मोठं सेलिंग झालं होतं आणि मी वीकली अनालिसिस मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला हा जो काही एक हाय आणि लो झालाय ह्याच्या आता जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत व्होलॅटिलिटी राहणार. कधी खाली जाईल, कधी वर येईल. इंट्राडे साठी आपण छोटे छोटे ट्रेड नक्कीच घेऊ शकतो. मोठी मुवमेंट कधी येईल? जोपर्यंत हा हाय ब्रेक होऊन वर जात नाही किंवा हा लो ब्रेक होऊन याच्या खाली क्लोजिंग येत नाही तोपर्यंत मोठी मुवमेंट आता येण्याची अपेक्षा आपल्याला ठेवायची नाहीये. तर हे झालं डेली टाइम फ्रेम मध्ये. आता उद्यासाठी काय होऊ शकतं? तर उद्यासाठी अगदी सिंपल आपण हे काढलेले आहेत, लेवल काढलेले आहेत. मुद्दाम मी इम्पॉर्टंट लेवल छोट्या ठेवल्या आहेत कारण आपल्याला समजायला ते सोपं पडलं पाहिजे की मार्केटमध्ये जर आता ट्रेंडिंग होणारच असेल तर मग कोणत्या लेवल पासून ट्रेंडिंग होऊ शकतं. तर आपण इथे वरच्या बाजूला हाय जो होता शुक्रवारचा तोच ठेवलाय 9,126 च्या आसपास आणि ही वरची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालची इम्पॉर्टंट लेवल 9,111 च्या आसपास ठेवली आहे. याच्या खालीच ओपन होईल. साधारण ही लेवल जी आहे 9,085 ची, याच्या खाली जर जायला लागलं तर ओळखायचं मार्केटमध्ये आता सेलिंग येणार आहे आणि मग आपल्याला काय होईल?
त्याच्या खालची लेवल आहे 9061 ची आणि तिसरं टार्गेट आपण दिलंय 9036 चं. तर अशा पद्धतीने ही खालची टार्गेट मग आपल्याला बघायला मिळू शकतात. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं, वरच्या दिशेनं जायला लागलं आणि 9130 ची लेवल जी आहे ही आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिलं, तर मग काय होऊ शकतं, 9155 ची लेवल आहे, 9180 ची लेवल आहे आणि 9205 ची लेवल आहे. ह्या लेवल सुद्धा मग बघायला मिळू शकतात. वर जाण्याची शक्यता उद्याच्या दिवस तरी आपल्याला थोडीशी कमी वाटते, खाली जाण्याची शक्यता थोडीशी जास्त वाटते आणि एकदा जर खाली जायला लागलं तर मग अतिशय वेगानं सुद्धा मार्केट खाली जाऊ शकतं. हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स विषयी. आता आपण निफ्टीचा चार्ट बघूया आणि त्यानंतर फिन निफ्टीचा चार्ट बघूया. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीनं विश्लेषण करू शकता. इथे मी निफ्टीचा चार्ट तुम्हाला दाखवतोय, तुम्ही पाहिजे असेल तर तुम्हाला याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर हा झाला निफ्टीचा चार्ट आणि निफ्टीचा चार्ट झाल्यानंतर आपण फिन निफ्टीचा चार्ट बघूया. याचे स्क्रीनशॉट तुम्ही व्हिडिओ पॉज करून करू शकता. थोडंसं मागे पुढे व्हिडिओ घेऊन पॉज करायचा आणि मग ह्या सर्व लेवल जे आहेत आपल्याला इम्पॉर्टंट लेवल या इथे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. हे झालं निफ्टी फिन निफ्टीचं आपल्याला चार्ट आणि इम्पॉर्टंट लेवल. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ती चेंज करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया आणि स्टॉकमध्ये मी आज एक थीम निवडलेली आहे. पहिला एक स्टॉक आहे तो सोडल्यास मी तुम्हाला सगळे स्टॉक एकत्र करतो. पहिल्यांदा पहिला जो स्टॉक आहे दालमिया भारत, ह्या स्टॉकमध्ये आपण पूर्वी सुद्धा दिलेला होता आणि तुम्हाला आठवत असेल, जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना हे लक्षात आलं असेल की इथे आपण एम पॅटर्न साठी ब्रेकआउटला हा स्टॉक दिलेला होता. या पद्धतीनं जाऊन इथपर्यंत आलेलं होतं आणि शुक्रवारसाठी दिलेला होता, आपल्याला ब्रेकआउट आलेला आहे. आता काय होऊ शकतं, जर हा लो तुटला, कारण ह्याच्या खाली पहिल्यांदाच क्लोज झालंय त्यामुळे हा लो तुटणं आवश्यक आहे. जर शुक्रवारचा लो तुटला आणि ह्याच्या खाली एक 15-20 मिनिटं अर्धा तास टिकलं तर मग येणाऱ्या काळामध्ये अगदी 2000 रुपयापर्यंत याचं टार्गेट येऊ शकतं. साधारण इथून 200-250 पॉईंट हे अंतर आहे, तेवढंच खाली आपण घेतलं तर 2000 राऊंड फिगर धरायला हरकत नाही. त्याच्या थोडंसं वर 2050 वगैरे आपण टार्गेट ठेवून याच्याच मध्ये काय करू शकतो, शॉर्ट करू शकतो. तर हा झाला दालमिया भारत हा स्टॉक. येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये जर हा लो तुटला पाहिजे आणि त्याच्या खाली टिकलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ते झालं तरच हे सगळं सांगतोय हा सेटअप त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होईल. पुढचं आता इथून पुढचे जे 3 स्टॉक आहेत याच्यामध्ये आपण एक थीम ठेवलेली आहे. ती थीम काय आहे, तर ते स्टॉक तेजीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला डायव्हर्जन्स दिसतोय, म्हणजे आता काहीतरी वेगळं होतंय आणि मंदी होण्याची शक्यता दिसायला लागलेली आहे. असे स्टॉक मी निवडलेले आहेत. तर पहिला स्टॉक आहे एस्कॉर्ट्स. एस्कॉर्ट्स मध्ये काय झालं होतं, आपल्याला बघितलं तर इथे इनसाइड कॅन्डल, इनसाइड बार आपल्याला बघायला मिळतोय. आदल्या दिवशी इथे गुरुवारी आपल्याला ग्रीन कॅन्डल होती, मार्केट वर जात होतं. अचानक इथे शुक्रवारी एक रेड इनसाइड कॅन्डल बनलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आता पूर्वी बघा, पूर्वी इथे एक मोठी कॅन्डल होती, हा हाय होता, हा लो होता, ग्रीन कॅन्डल होती, इनसाइड कॅन्डल बनली, इनसाइड कॅन्डल बनली, त्यानंतर गॅपडाऊन ओपन झालं, थोडंसं सेलिंग झालं, दुसऱ्या दिवशी ग्रीन बनली, पण एकूण आपण पुन्हा या लेवल पर्यंत आलो. तर काय होऊ शकतं, हे ब्रेक झालं आता इथे, तर आपल्याला खाली येत असताना मग ही लेवल जी आहे, ज्या लेवलला आपण अनेक वेळा सपोर्ट घेतलेला आहे, 3050 पर्यंत सुद्धा आपल्याला हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो. शुक्रवारचा जो लो आहे आणि गुरुवारचा लो आहे, इथे थोडासा एकदा सपोर्ट घेईल आणि एकदा ते तुटले की मग 3050 पर्यंत आपल्याला खाली येताना हा स्टॉक बघायला मिळू शकतो. तर हा झाला दुसरा स्टॉक ज्याचं नाव आहे एस्कॉर्ट्स. त्यानंतर आपण तिसरा स्टॉक बघूया जो आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज. बालकृष्ण इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की तेजी होतीये. त्यानंतर आपल्याला इथे बराच काळ आपण इथे म्हणजे पोल अँड फ्लॅग पॅटर्न केला, ब्रेकआउट दिला, मात्र ब्रेकआउट नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला इनसाइड कॅन्डल बनली आणि ही बिअरिश इनसाइड कॅन्डल आहे. त्यामुळे काय होईल, जर समजा हा लो तुटला तर आपल्याला साधारण 2525 किंवा त्याच्या खाली आलं तर 2500 अशी टार्गेट आपल्याला
बालकृष्ण इंडस्ट्रीज ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात. तेजी असणाऱ्या स्टॉकमध्ये आपल्याला आपल्याला डायव्हर्जन्स बघायला मिळतोय आणि त्यामुळे निगेटिव्ह दिशेनं म्हणजे मंदीच्या दिशेनं हे स्टॉक जाण्याची शक्यता निर्माण होते. इनसाइड कॅन्डलवालेच तिन्ही स्टॉक आहेत. एस्कॉर्ट आहे, बालकृष्ण इंडस्ट्रीज आहे आणि तिसरा स्टॉक जो आहे तो सुद्धा त्याच पद्धतीने आहे, हॅवल्स आहे. हॅवल्स मध्ये सुद्धा आता 3-4 दिवस आपण तेजी करत होतो आणि अचानक त्याच्यामध्ये काय झालंय, आपल्याला इनसाइड कॅन्डल बनलेली आहे. जर ह्या कॅन्डलचा लो तुटला तर आपल्याला पहिलं म्हणजे हे टार्गेट आहे आणि दुसरं म्हणजे हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. आता मुद्दाम मी हे टार्गेट म्हणतोय, आकडे सांगत नाहीये. याचं कारण तुम्ही सुद्धा ते चार्ट ओपन करावेत, त्याच्यामध्ये जाऊन बघावं की कोणते लेवल आहे, पूर्वी काय झालं होतं, आता काय होऊ शकतं. इथे बघा इनसाइड कॅन्डल बनलेली होती, त्यानंतर सेलिंग झालेलं होतं. कुठपर्यंत सेलिंग झालं, मेन जी कॅन्डल होती त्याच्या लो पर्यंत झालं आणि तिथे सपोर्ट घेऊन वर गेलं. आता इथे काय होईल, इथे आपण खाली येतोय, स्टेप बाय स्टेप खाली येत होतो. एकदा वर जायचा प्रयत्न झाला, पण हा जर फेल झाला आणि हा जर लो तुटला तर आपण आणखीन खाली जाऊ शकतो. तर हे थोडंसं चार्ट आपल्याला समजावा, याच्यासाठी अभ्यास कसा करावा हे सांगण्यासाठी मी हे सर्व चार्ट तुम्हाला एकाच प्रकारचे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हे झालं आपल्याला इंडेक्स बरोबर 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.